मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू राघवला भेटण्यासाठी येते आणि लगेच त्याला एक प्लॅन समजावून सांगते की कशाप्रकारे आपण मधूला जगासमोर आणू शकतो। राघवचं मत यासाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण राघवने एकदा का ग्रीन सिग्नल दिला ना, आम्ही या प्लॅनची तयारी तर फुल केलेली आहे, घरचे सुद्धा या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व आहेत असं आता राघवला जेव्हा सिंधू सांगते तेव्हा राघव म्हणतो, आत्तापर्यंत मी कधीही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही आहे आणि माझ्याकडून हे होणार नाही आहे। तेव्हा ती म्हणते, राघव प्लीज, आपल्या मुलांसाठी अहो प्लीज, घरचे सर्वजण दाराकडे आस लावून बसले आहेत, कधी एकदा तुम्ही घरी येताय, तुमच्याशिवाय ते घर अपूर्ण आहे, सगळं अगदी चुकल्यासारखं वाटतंय, सर्वांना जेवणसुद्धा जात नाही, तुम्हाला माहिती आहे का आईंची काय मनस्थिती आहे, तुम्ही प्लीज माझं ऐका ना। आणि हे पहा, आपण चांगलं काम करतोय, एखाद्या गुन्हेगाराला जर त्या बिळातून बाहेर काढायचं असेल, त्या उंदराला म्हणजे त्या मधूला त्या रूममधून बाहेर काढायचं असेल, जगासमोर आणायचं असेल, तर आपल्याला हा प्लॅन करावं लागेल ना राघव। मग आता राघव म्हणतो, बरं ठीक आहे बाई, तू काही ऐकणार नाही, काय प्लॅन आहे ना तो समजावून सांग। मग आता घरचे सुद्धा या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्ड आहेत, मी तुम्हाला सांगितलं ना। तो म्हणतो, हो मला माहिती आहे। मग आता ती त्या प्लॅनबद्दल सगळं काही सांगू लागते। तेव्हा राघवला आता समजतं की सिंधूने खरं तर खूप छान प्लॅन केला आहे। तो म्हणतो की तू जो प्लॅन केला आहे ना सिंधू, तो मला समजलाय, पण हे सगळं काही तुम्हाला खूप सावध होऊन करावं लागेल। ती म्हणते, हो राघव मला माहिती आहे आणि तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आहात ना माझ्यासोबत, आपला प्लॅन हा 100% यशस्वी होणारच। दुसरीकडे श्रीकांत आणि मधूची आता बैठकच बसलेली असते। मधू म्हणते, मामा आय एम शुअर, मला माहीत आहे की ती सिंधू ना मला शोधण्यासाठी खूप सारे प्रयत्न करणार। मग आता श्रीकांत म्हणतो, ऑब्वियसली करणारच ना ग मधू, ती स्वतःच्या नवऱ्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी काही पण करणार आहे, ती अगदी कोणत्याही थराला जाईल, तुला तर माहीत आहे ना। पण आपणही तेवढं अलर्ट असायला हवं, आपण जेवढं अलर्ट आहोत ना तशी ती सुद्धा असणार आहे ना। मग आता मधू म्हणते, हो मामा, पण हे सगळं कसं हँडल करायचं, आपण ते CCTV कॅमेरे इन्स्टॉल तरी केलेत, म्हणजे त्यांच्या नक्की काय हालचाली आहेत ते सर्वजण, त्याचबरोबर ती सिंधू आपल्या विरोधात काही प्लॅन तर करत नाही ना, हे सुद्धा आपल्याला आता सगळं काही दिसतंय, पण तिने सुद्धा आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला तर मामा। मग आता श्रीकांत म्हणतो, काळजी करू नको, अगं मी आपल्या घराच्या बाहेर सुद्धा सगळे CCTV बसवून घेतले आहेत आणि सिक्युरिटी सुद्धा वाढवली आहे। मग आता मधू म्हणते, गुड मामा, पण आपण जो काही प्लॅन केलाय ना त्याच्यापेक्षा वेगळा जर तिने काही प्लॅन केला तर। मामा म्हणतो, त्याचीही काळजी करू नकोस, कारण तिच्या एक पाऊल पुढे टाकून मी वेगळाच काहीतरी विचार करतोय। आता तिला तुझं कानातलं जे सापडलं होतं तिच्याकडून तो पुरावा सुद्धा आपण हिसकावून घेतला, बरोबर, तिचे ते जुने वकील, ते कमिशनर, हे सगळी खरं तर तिची माणसं आहे, पण आपण त्यांना आपल्या बाजूने वळवून घेतलंय। तेव्हा मधू तरीही घाबरत असते आणि म्हणत असते, मामा प्लीज, मी तरीही तुला सांगतेय की त्या सिंधूला अजिबात गृहीत धरू नकोस, हे बघ, आता प्रश्न फक्त माझ्या सेफ्टीचा नाहीये तर तुझ्या रेप्युटेशनचा सुद्धा आहे, कारण तू आजवर एकही केस हरलेला नाहीये। तेव्हा मामा आता मोठ्या तोऱ्यातच म्हणतो, तू त्याची अजिबात काळजी करू नकोस, माझ्या 45 वर्षाच्या करिअरमध्ये ह्या अशा अनेक मांजरी आडव्या आल्या आहेत, तर ही सिंधू काय चीज आहे। तेव्हा मामा आता दुसराच प्लॅन करत असतो। तर आता दुसरीकडे सिंधू ही राघवला सांगत असते, ती मधू आहे ना, ती मांजरीला तुच्छ लेखण्याची चूक करते राघव, पण ती हे विसरतीये की ही मांजर आहे ना ती वाघाची मावशी असते आणि वेळ पडली ना तर ती वाघासारखी शिकार सुद्धा करू शकते। त्यानंतर सिंधू आता लगेच घरी जाते आणि मग लगेच सर्वांना तो प्लॅन पुन्हा एकदा समजावून सांगते। तेव्हा ती आता ऋतुजा आणि त्याचबरोबर रुक्मिणीला घेऊन घराबाहेर जाते, म्हणजे जिथे पोलीस स्टेशन असतं ना तेथे जाते। तेव्हा आता पोलीस स्टेशनमध्ये जात असताना त्यांना समोरून कैद्यांचं जे मेडिकल चेकअप करण्यासाठी ॲम्ब्युलन्स येते ना, ती ॲम्ब्युलन्स त्यांच्या समोरूनच जाते। मग आता सिंधू म्हणते, काकू हे पहा, असं म्हणून ती अगोदर त्या व्हॅनकडे पाठ ऋतुजा व रुक्मिणीला दोघींनाही सांगते की कैद्यांचं मेडिकल चेकअपसाठी ती ॲम्ब्युलन्स सुद्धा आली आहे, आता तुम्हाला काय करायचं ते लक्षात आहे ना। मग आता रुक्मिणी म्हणते, हो अगं सिंधू, सगळं लक्षात आहे माझ्या। तेव्हा ती त्या दोघींनाही ऑल द बेस्ट देते, मग आता तू सुद्धा काळजी घे असं रुक्मिणी म्हणते।
आता सिंधू जेव्हा तेथून जाते त्यावेळी रुक्मिणी ऋतुजा लगेच त्या ॲम्ब्युलन्सकडे जातात. मग त्या ॲम्ब्युलन्समधून 2 नर्स खाली उतरतात. तेव्हा रुक्मिणी आणि ऋतुजा या दोघीही त्या नर्सजवळ जातात आणि तेथे गेल्यानंतर जरा हा पत्ता सांगाल का असं एका नर्सला विचारतात. तेव्हा ती दुसरी नर्स म्हणते, मालते तू पत्ता सांग, मी तोपर्यंत दुसरं पेशंट पाहते, असं म्हणून ती तिकडे जाते. तर तुम्ही सांगताय का पत्ता, असं रुक्मिणी विचारते. त्यावेळी ती आता नर्स म्हणते की इथून समोर गेलं ना तर डाव्या हाताला दत्ताचं मंदिर आहे. मग आता रुक्मिणी म्हणते, आम्ही गेलो होतो मगाशी पण तिथे नाही आहे दत्ताचं मंदिर. तेव्हा ती म्हणते की असं कसं, अहो इतक्या वर्षापासून तिकडेच तर आहे ते मंदिर. तेव्हा रुक्मिणी म्हणते, अहो तिथे पायवाट होती, चांगला नाहीये ना तिथे रस्ता, तुम्ही दुसरा रस्ता सांगा ना कुठला तरी, असं त्या नर्सला रुक्मिणी सारखी म्हणत असते. तेव्हा सिंधू आता त्या दोघींनाही इशारा करते. त्या नर्सचा डोळा चुकवून आता सिंधू तिच्या पाठीमागून पुढे जाते व रुक्मिणीला पुन्हा एकदा इशारा करते. तेव्हा आता पत्ता त्या नर्सने सांगितल्यानंतर थँक्यू, तिथे छान ढोकळा सुद्धा मिळतो ना, असं रुक्मिणी हसतच विचारते. ती नर्स म्हणते, हो मिळतो ना. मग आता रुक्मिणी आणि ऋतुजा या दोघीही जरा पुढे येतात. पुढे आल्यानंतर आता सिंधू तेथेच गाडीसमोर उभी असते. मग आता हळूच त्या दोघीही सिंधूकडे पाहतात. मग आता सिंधू त्या दोघींनाही थम्सअप करते आणि मनात विचार करते, सिंधू ग्रेट, आता जे ठरवलंय ना ते पूर्ण करायलाच हवं. राघवला जर या सगळ्यामधून सोडवायचं असेल तर मी ही रिस्क घेणं आवश्यक आहे. आणि सिंधू तू टेन्शन घेऊ नको, फक्त फोकस्ड राहा, असं ती स्वतःच्या मनाला समजावते. त्यानंतर सिंधू आता पटकन मागे जाते तर रुक्मिणी तिचा दुसरा प्लॅन लगेच सुरू करते. तेव्हा ती आता छातीत दुखल्याचं खूप जोराजोरात नाटक करते आणि तेथेच खाली बसते. ऋतुजा आता घाबरण्याचं नाटक करते आणि लगेच नर्सला बोलवून घेते की प्लीज प्लीज बघा ना माझ्या जाऊबाईंना काय झालंय, त्यांच्या छातीत दुखतंय. मग आता नर्स धावतच रुक्मिणी जवळ येते आणि काय होतंय असं विचारते. तेव्हा विनायकावर भरोसा ठेवा वहिनी, तुम्हाला काहीही होणार नाही, असं आता ऋतुजा तिला समजावत असते. तेव्हा सिंधू त्याच संधीचा फायदा घेऊन आता लगेच त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसते, जेणेकरून नर्सचं लक्ष नाहीये तोपर्यंत हे काम करून घ्यावं असं तिच्या मनात येतं. आता त्या ॲम्ब्युलन्समध्ये मागे बसल्यानंतर सिंधू ही गालातच रुक्मिणीकडे पाहून हसते. इकडे रुक्मिणी मात्र आता आपला ड्रामा सुरू ठेवते. विनायका वाचव रे, माझ्या छातीत खूप दुखतंय, मला लगेच तुझ्याकडे यायचं नाहीये विनायका प्लीज. ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब तुम्ही काळजी करू नका, आपण डॉक्टरांना बोलूयात, असं म्हणून ती नर्सला सांगते. बोलवा ना प्लीज पटकन डॉक्टरांना. ऋतुजा आता खूपच अतेताईपणा करू लागते आणि म्हणते काहीतरी करा ना, हो माझ्या वहिनींना बरं वाटत नाहीये. आता सिंधू ॲम्ब्युलन्समध्ये कसली तरी करून तिला सगळी माहिती आता मिळवायची असते राघवला सोडवण्यासाठी. तिने उचललेलं हे पहिलं पाऊल असतं. त्यानंतर ऋतुजा आता जरा मागे जाते आणि हसतच म्हणते, चला इथपर्यंत तर सगळं नीट पार पडलं. तेव्हा ती नर्स आता लगेच ऋतुजाकडे पाहते आणि संशयित नजरेनेच विचारते, काय म्हणालात तुम्ही. तेव्हा रुक्मिणी सुद्धा आता ऋतुजाकडे रागात पाहते आणि इशारा करते. रुक्मिणी आता बाजू सावरून घेते आणि पटकन विनायका अशी छातीत कळ आल्याची जोरात ॲक्शन करते. ऋतुजा आता धावत असते येते आणि म्हणते की वहिनी साहेब आम्हाला असं पोरकं करू नका प्लीज. तेव्हा वहिनी साहेबांना वाचवा ना आमच्या, असं ऋतुजा आता नर्सला म्हणत असते. तेव्हा ती नर्स म्हणते, मी प्रयत्न करते ना, फक्त तुम्ही जरा शांत बसावं, किती आरडाओरडा चालवलाय तुम्ही. तर इकडे सिंधू ही त्या ॲम्ब्युलन्समध्ये असताना एक एक फाईल चेक करत असते, जेणेकरून तिला माहिती मिळावी यासाठी. तेवढ्यातच आता दुसरी नर्स तेथे येते. ती दुसरी तिसरी कोणीही नसून ती रेश्मा असते आणि रागातच आता ऋतुजाला विचारते, काय काय चाललंय का इथे तुमचा ड्रामा. तेव्हा आता नर्ससारखा वेश परिधान करून चांगला असा कोट घालून तेथे रेश्मा आलेली असते. ऋतुजाकडे पाहत ती गालात हसते. तेव्हा रेश्मा आता लगेच म्हणते की तुम्ही अशा का पाहताय माझ्याकडे, मी डॉक्टर रेश्मा, असं ती जेव्हा म्हणणार असते मग आता तोंडातला शब्द तोंडात ठेवत ती म्हणते, मी डॉक्टर रेशम. तेव्हा ती नर्स विचारते, एक मिनिट, मी तुम्हाला या अगोदर कधीच पाहिलं नाही, तुम्ही आता नवीन जॉईन झाल्यात का, असं ती रेश्माला विचारते. तेव्हा रेश्मा आता खूपच घाबरते, तिला काय बोलावं हे सुचत नाही. मग आता ऋतुजा लगेच तो विषय टाळते आणि म्हणते, आमच्या वहिनी साहेबांना नक्की काय झालंय ना ते अगोदर पहा, मग नंतर तुमचं सगळं चालू द्यात, ओळखी वगैरे नंतर काढा. तेव्हा रेश्मा आता रागातच म्हणते, सिस्टर अहो तुम्ही हे काय करताय, हार्ट अटॅक आलेल्या पेशंटला असं बसवून ठेवतात, अगोदर त्यांचे पाय पकडा बरं. मग आता ती नर्स विचारते की काय मॅडम ही कुठली ट्रीटमेंट आहे. मग आता सिस्टर ही कोणती
नक्की भाषा आहे तुमची बोलण्याची डॉक्टरबरोबर? तुम्ही डॉक्टर आहात का? नाही ना? मग गप्प बसा. मी जे सांगते ना ते करा, असं रेश्मा रागातच म्हणते. तेव्हा ऋतुजा म्हणते, तुम्ही डॉक्टर आहात ना? मग रेश्मा म्हणते, हो मी डॉक्टर आहे आणि मी जे बोलतेय ना तेच करा, जास्त प्रश्न विचारू नका. तेव्हा आता ऋतुजाला पण जोरात ती ओरडते, काय हो तुम्ही सुंबासारख्या नुसत्या उभ्या का आहात? इथे पेशंटला हार्ट अटॅक आलाय, ट्रीटमेंट करायची आहे, तुम्ही काहीच हेल्प करत नाही. मग आता ऋतुजा म्हणते, डॉक्टर. मग आता रेश्माचा आवाज जरा खाली येतो आणि ती म्हणते, करा ना मदत, मग करा जरा. त्यानंतर रेश्मा आता रुक्मिणीला जोरातच हाताने अशी मारते. ॲक्च्युली ती आता हार्ट पेशंटला जसं हर्टला दाबतात ना तसं करत असते. परंतु आता ती नर्स पुन्हा रेश्माकडे पाहू लागते. रुक्मिणी जोराजोरात ओरडू लागते कारण तिच्या मानेला जोरात लागलेलं असतं. तेव्हा रेश्मा जरा घाबरते आणि म्हणते, हो सिस्टर, तुम्ही पुन्हा माझ्याकडे पाहताय? पेशंटच्या हर्टला ब्लड सर्क्युलेशन होत नाहीये आणि तुम्ही माझ्याकडेच बघत बसलाय. त्यावेळी आता ही नक्की कोणती ट्रीटमेंट आहे तुमची, मला तर कळतच नाही, कोणती पद्धत आहे, असं सिस्टर पुन्हा विचारते. रेश्मा म्हणते, काय म्हणालात तुम्ही? मला विचारताय प्रश्न तुम्ही? माझ्यासारख्या एवढे नामांकित डॉक्टरला विचारताय? इथे पेशंटच्या मरण्याचा प्रश्न आहे. तेव्हा रेश्मा बोलण्यामध्ये चुकलेली असते. तेव्हा रुक्मिणी जोरातच ओरडते. त्यावेळी आता रेश्माला समजतं की माझं काहीतरी चुकलंय, म्हणून माझ्या पेशंटच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तेव्हा ती पुन्हा रुक्मिणीवर अशी ट्रीटमेंट करू लागते. ते पाहून रुक्मिणी मनात म्हणते, शाब्बास रेश्मा, काहीही करून या नर्सला असंच थोडा वेळ गुंतवून ठेव. तर आता इकडे सिंधू ही फाईल चेक करून करून पूर्णपणे थकलेली असते. मग नंतर ती मनात म्हणते की सिंधू, लवकरात लवकर तू राघवची फाईल शोध, कारण तुझ्या हातात वेळ खूप कमी आहे. कारण बाहेर रुक्मिणी काकू जे काही नाटक करतायत ना ते फार काळ टिकणारं नसणार आहे आणि त्या अगोदरच तुला राघवची फाईल शोधायला हवी, असा मनात विश्वास धरूनच ती पुन्हा कामाला लागते. ते इकडे सिस्टर आता म्हणत असते, अगोदर पेशंटचे हार्टबीट चेक केले पाहिजे, मी घेऊन आले हा ते हार्टबीट चेक करण्यासाठी. मग आता ती तिकडे जात असते. त्यावेळी रेश्मा म्हणते, हो जा जा तू जा, ते घेऊन ये. मग आता ऋतुजा तिच्यावर खूप जोरात ओरडते, अगं तुला अक्कल आहे का रेश्मा? अगं सिंधू आतमध्ये आहे त्या ॲम्ब्युलन्समध्ये, ती शोधती अजून राघवची फाईल. त्यावेळी इकडे सिंधू ही राघवची फाईल शोधते आणि तिला ती फाईल मिळते सुद्धा. ती आता खूपच खुश होते. इकडे ऋतुजा रेश्माला म्हणते, अगं बोलव ना तिला पटकन. तर दुसरीकडे सिंधू आता ती फाईल पाहत असताना अचानक त्या ॲम्ब्युलन्सचा दरवाजा ती नर्स ठोठावते. तेव्हा सिंधू आता खूपच घाबरते, तिला काय करावं सुचत नाही. इकडे रुक्मिणी जोराजोरात आरडाओरडा करू लागते. त्याच वेळी मात्र रेश्मा ही लगेच नर्सकडे जाते आणि म्हणते, अहो नर्स, तुम्ही हे काय करता? इथे पेशंटला त्रास होतोय आणि तुम्ही तिकडेच आपली टाइमपास करत बसला आहात. जा म्हणले म्हणून जायचं थोडी असतं. असं म्हणून रेश्मा आता पुन्हा रुक्मिणी शेजारी त्या नर्सला बसवते. इकडे आता सिंधूला काही सुचत नसतं, काय करावं, कुठे लपावं, कसं बाहेर पळावं. दुसरीकडे रेश्मा आता सिस्टरला खूप बोलते आणि म्हणते की नर्स, मी तुम्हाला सांगितलं होतं का पेशंटचे हार्टबीट चेक करा म्हणून? नाही सांगितलं ना, मग कशाला उगीच नाही तो शहाणपणा करत आहे. मग आता ती नर्स रेश्माच्या या बोलण्याला खूपच घाबरते. तेव्हा रेश्माचा हा दरार पाहून आता रुक्मिणी आणि ऋतुजा या दोघीही तिच्याकडे पाहतच राहतात. मग रेश्मा आता पुढे म्हणते, इथे फक्त माझ्या ऑर्डर्स फॉलो करायच्या, समजलं? तेव्हा ती नर्स अगदी शांतपणे हो असं म्हणते, आणि आता जर तुम्ही माझं ऐकलं नाही ना तर डॉनला कंप्लेंट करेन. रुक्मिणी खूप जोरात ओरडते. रेश्मा म्हणते की मी डीनला कंप्लेंट करेन. मग आता ती नर्स सॉरी असं म्हणते. पुढे आता नर्स म्हणते, मॅडम सॉरी हां, मी तर फक्त माझी ड्युटी करत होते, पण प्रोटोकॉलनुसार हार्टबीट चेक करणं खरंच गरजेचं आहे. तेव्हा रेश्मा म्हणते, तुम्ही मला प्रोटोकॉल शिकवू नका, इथे मी डॉक्टर आहे त्यामुळे मी तुम्हाला प्रोटोकॉल शिकवणार, तुम्ही नाही मला, असं म्हणून त्या नर्सची पाराशी कान उघडणी करते रेश्मा आणि तिला बोलण्यामध्ये अशी गुंतवून ठेवते. तेव्हा सिंधू आता फाईल ती लगेच पर्समध्ये ठेवते आणि लगेच बाहेर येते. सिस्टरला म्हणते, तुम्हाला तिकडे ॲम्ब्युलन्समध्ये बोलवतायत, जा बरं. मग आता ती दुसरी जी सिस्टर असते ती सुद्धा पेशंटला चेक करून ॲम्ब्युलन्स जवळ आलेली असते. सिंधू आता लगेच रुक्मिणी जवळ बसते आणि विचारते, काय बरं वाटतंय ना आता? मग आता सगळं प्लॅनप्रमाणे झालंय ना, असं रुक्मिणी विचारते. मग आता सिंधू म्हणते, हो सगळं अगदी प्लॅननुसार झालंय. रुक्मिणी म्हणते, बरं झालं अगं रेश्मा, तू वेळेतच आली अगदी. तेव्हा ऋतुजा आता म्हणते, रेश्मा खूप भारी ॲक्टिंग करतेस ग तू. मग आता रेश्मा म्हणते, थँक्यू. त्यावेळी ऋतुजा म्हणते, थँक्यू काय ग थँक्यू, सगळी माझ्याबद्दलची गरळ ओकलीस ना आज.
तेव्हा रुक्मिणी हळूच म्हणते, अगं रेश्मा, खरंच तू छान केलं आणि मला क्षणभर असं वाटलं की तू डॉक्टरच आहेस. तू तर छुपी रुस्तम आहेस हा, असं रुक्मिणी तिचं म्हणून कौतुक करते. रेश्माला आता हसू आवरत नाही, कारण रुक्मिणीच्या तोंडून पहिल्यांदाच तिचं कौतुक झालेलं असतं. त्यानंतर आता रुक्मिणी विचारते, सिंधू आता यापुढचा प्लॅन काय आहे? मग आता सिंधू म्हणते, काही नाही, 1 तास फक्त वाट बघत राहायची. 1 तासात राघव आता आपल्या ताब्यात असणार आहेत. मग आता ठीक आहे असं आता रुक्मिणी म्हणते. आणि त्या सिंधूने असं सांगितल्यावर त्या तिघींनाही खूप आनंद झालेला असतो. तर इथे ॲम्ब्युलन्समध्ये त्या दोन्हीही नर्स बसलेले असतात. तेव्हा नवीन कैद्यांच्या ज्या काही फाईल्स असतात ना, त्या फाईल्स सर्व आता त्या दुसऱ्या नर्सकडे ती देते. त्यावेळी आता सर्व फाईल्स चेक करत आता सिस्टर म्हणते की राघव रत्नपारखी हे जे नवीन कैदी आहेत ना, त्यांना लवकरात लवकर इन्शुरन्सचं इंजेक्शन दिलं पाहिजे, असं म्हणून त्या दोघीही लगेच जाऊ लागतात. राघव हा बसलेला असतो. तेवढ्यातच तेथे हवालदार आणि त्या दोन्हीही नर्स तेथे येतात. मग आता लवकरात लवकर काहीही करून इन्शुरन्सचं इंजेक्शन राघवला द्यायचं असतं. बस त्या दोघीही लगेच आता राघव जवळ येतात आणि त्यांना म्हणतात, त्या स्लीव आहेत ना, त्या पटकन फोल्ड करा, तुम्हाला इन्शुरन्सचं इंजेक्शन द्यायचंय. राघव आता गुपचूपपणे ते इंजेक्शन सुद्धा घेतो. आणि मग नंतर त्या दोन्हीही नर्स डिस्कस करत असतात की राघवची कंडिशन नक्की कशी आहे पुढे, आणि पुढे कोणकोणती इंजेक्शन द्यायची, पुढे काय काय आपल्याला काळजी घ्यावी लागेल यांची. सगळं काही सुरू असताना राघवला अचानकच चक्कर येऊ लागते. मग आता हवालदार खूप घाबरतो आणि म्हणतो, राघव सर तुम्हाला काय होतंय? तो राघव म्हणतो, नाही काही नाही, बरं आहे मी, असं म्हणून तो तेथे आता त्या सोफ्यावर बसतो आणि लगेच खाली कोसळतो. तेव्हा ह्या दोन्हीही नर्स खूप घाबरतात आणि काय झालं असेल राघव सरांना असं विचारतात. तेव्हा ती दुसरी नर्स म्हणते की चेक कर ना अगं काय झालंय. मग आता राघवला लवकर त्या दोघीही चेक करू लागतात आणि हवालदारांना म्हणतात की यांना लवकरात लवकर ताबडतोब आता हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. मग आता राघव तेथे गुपचूपच शांतपणे पडलेला असतो आणि हा सिंधूच्या प्लॅनचा एक भाग असतो. दुसरीकडे मधूला आता मामाचा फोन येतो. तेव्हा ती लगेच कॉल रिसीव्ह करते आणि काय झालं विचारते. सगळं ओके आहे ना असंही विचारते. तेव्हा आता मामा म्हणतात की सगळं काही ओके आहे तसं, आणि नाही पण कारण राघवची शुगर आता जरा वरखाली झाली आहे, त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. मग आता ती म्हणते, वरखाली म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? तेव्हा टेन्शनमुळे किंवा जेलचं वातावरण त्याला मानवलं नसेल म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याचं आता मामा मधूला कळवतात. मधू म्हणते, असं नाही होऊ शकत मामा, कारण राघवला डायबिटीस नाही आहे. अरे मला तर असं वाटतंय रत्नपारखींचा हा काहीतरी नवीन प्लॅन असेल. तुला माहिती आहे ना मामा, CCTV फुटेजमध्ये आपण जेव्हा पाहिलं तेव्हा आपल्याला काय दिसलं, रत्नपारखींच्या सगळ्या बायका या काहीतरी प्लॅन करत होत्या. तेव्हा आता मामा म्हणतो, असं नसेल ग. तेव्हा त्या रत्नपारख्यांच्या बायकांना किंवा त्या सिंधूला एवढंही हलक्यात घेऊ नको मामा, असं मधू सारखी सारखी सांगत असते. मग मामा म्हणतो, क्रॉस चेक करावं लागेल. तेव्हा ती आता म्हणते की ती मला शोधण्याचा प्रयत्न करत नव्हती, की माझं सत्य जगासमोर आणण्याचा सुद्धा प्रयत्न करत नव्हती. तिला माझ्याशी काही घेणं देणं नाहीये, तिला फक्त राघवला सोडवायचे. समजलं मामा? बरं आता ठेव मामा तू फोन, मी बघते पुढे काय काय करायचंय. तेव्हा मधू आता खूप टेन्शनमध्ये असते. काय करावं तिला सुचत नाही, कारण आता सिंधूची ही नवीन काही खेळी आहे का याचाच डाऊट तिला आलेला असतो. आणि मामासुद्धा खोलात जाऊन अगदी त्या गोष्टींचा सतत विचार करू लागतो. इकडे सिंधूला आता आठवत असतं की ॲम्ब्युलन्समध्ये जेव्हा मी तेथे राघवची फाईल शोधण्याचा प्रयत्न करत होते तेव्हाच मला नेमकी राघवची फाईल सापडली. मी त्यातले सर्व रिपोर्ट्स बदलले आणि ते बदलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जेव्हा इन्शुरन्सचं इंजेक्शन राघवला देण्यात येईल तेव्हाच त्यांना कसं तरी होईल आणि ते चक्कर येऊन कोसळतील. मग ते कोसळल्यानंतर त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागेल आणि मगच माझ्या प्लॅनची खरी सुरुवात होईल आणि दुसरी चाल तिथेच आम्हाला खेळावी लागेल. सर्वजणी त्यासाठी रेडीसुद्धा आहेत हे सिंधूच्या मनात येतं. मग त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी आता घडू लागतात. तेव्हा ती नर्स आता पोलिसांना सांगते की राघव रत्नपारखी यांना लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल आणि त्याप्रमाणेच होतं. राघवला आता
हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं. मग आता त्याची डॉक्टर म्हणून सिंधूच तेथे आलेली असते. ती ज्यूस घेऊन आलेली असते. तर राघववर लक्ष ठेवण्यासाठी एक पोलीससुद्धा तेथे उपस्थित असतात. मग आता सिंधू म्हणते, तुमच्या दोघांसाठी मी ज्यूस आणलाय. राघव आता ज्यूस घेतो खरं, परंतु ते पोलीस ज्यूस घेण्यासाठी नकार देतात. त्यानंतर सिंधू आता राघवचे पुन्हा एकदा रिपोर्ट पाहते आणि त्या पोलिसांना म्हणते, यांना शेजारच्या तिथे रूममध्ये घेऊन जावं लागेल, कारण त्यांच्या काही टेस्ट करायच्या आहेत. तेव्हा ते पोलीस म्हणतात, हो चालेल, मी पण येतो ना तुमच्याबरोबर. सिंधू आता त्यांच्याकडे पाहून हसते आणि म्हणते, साध्या टेस्ट तर करायच्या आहेत, मी काय तुमच्या पेशंटला घेऊन पळून वगैरे नाही जाणार. अहो, या हॉस्पिटलमध्येच अगदी बाजूच्या खोलीतच मी घेऊन जाणार. तेव्हा राघव जरा घाबरतो, कारण सिंधूने जर गडबड केली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. या विचाराने तो तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा सिंधू आता पोलिसाला मनवण्याचा प्रयत्न करत असते की प्लीज तुम्ही मला शेजारच्या खोलीत घेऊन जाऊ देत त्यांना, जाते ना मी एकटी घेऊन. मग आता ते पोलीस म्हणतात, अहो वरून ऑर्डर आहे, त्यांना अजिबात एकटं सोडायचं नाही. तुमचं म्हणणं जरी खरं असलं तरी आम्हाला आमची ड्युटी करावी लागणार. तेव्हा सिंधू आणि राघव एकमेकांकडे आता पाहू लागतात. पुढे कसं करायचं हा प्रश्न आता त्यांना पडलेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मधू ही खूपच रागात मामाला कॉल करते आणि म्हणते, मामा मला अजिबात तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यावेळी आता मामा तुम्हाला काही कारणं देऊ नको असं रागातच मधू जेव्हा म्हणत असते, तेव्हा आता मामा म्हणतो की सिंधूचा हा सगळा काही प्लॅन आहे आणि तिनेच सगळा प्लॅन करून राघवला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय, तेथून त्याला पळवून सुद्धा नेलंय. तेव्हा आता ती खूपच वैतागते, तिला काही सुचत नाही. ती रागातच फोन ठेवते आणि मामावर खूप वैतागलेली असते. सिंधूने सगळं प्लॅन करून हे सगळं केल्यामुळे मधूला आता काही सुचत नसतं. दुसरीकडे राघव सिंधू मस्तपैकी घरी गप्पा मारत असतात. तेव्हा सिंधू म्हणते, तुम्हाला पळून घेऊन जाणं याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय राहिलेला नव्हता. आता खऱ्या अर्थाने आपण अर्धी लढाई जिंकलो आहे. तेव्हा राघव म्हणतो, सिंधू पण लढाई पूर्ण झालेली नाहीये. सिंधू म्हणते, हो मला खात्री आहे, पण ती लढाई पूर्ण करण्याचं काम माझं आहे. तेव्हा ते दोघेही आता पुढच्या मिशनची तयारी करतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.